ग्रामविकास मंत्र्यांच्या गावातच विकास रखडल्याचं पाहायला मिळालंय। जामनेरमधील तरुणांनी मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे। 30 वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत, तरी रस्त्यांची अशी दुरावस्था का, असा सवाल विचारण्यात आलाय। तरुणांनी हा सवाल गिरीश महाजन यांनी केलेला आहे। तर ओ गिरीश भाऊ असं म्हणत त्यांनी या चिखलमय रस्त्यामधून जे प्रवास करत होते गिरीश महाजन त्यांना हा सवाल विचारलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। ग्रामविकास मंत्री असलेले गिरीश महाजन हे स्वतः जेव्हा त्या गावातून जात होते तेव्हा त्यांच्या नजरेस हा रस्ता पडला नाही का, असा सवाल उपस्थित होतोय। आणि तरुणांनी सुद्धा यावेळेला त्यांना काही सवाल उपस्थित केले। मंत्री महोदय ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देताच तिथून निघून गेले। गिरीश भाऊ महाजन दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याच गावांमध्ये विकास रखडल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। ऐकूया। गिरीश महाजन पळून जातात। मला असं वाटतं 2-3 महिन्यानं पूर्ण भारतीय जनता पार्टीला ज्या महाराष्ट्रातून पळून जावं लागणार आहे अशी स्थिती महाराष्ट्रातली जनता करणार आहे। सुरुवात गिरीश महाजनांपासून होते, कारण गिरीश महाजन सातत्यानं फडणवीसांचे म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीचे सातत्यानं कुठं काही झालं तर तिथं जाऊन तारणहार म्हणून जात असतात। परंतु यांच्याच बुडाखाली काय जळतंय हे मला वाटतं जनतेनं समोर आणलेलं आहे। संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार आहे। ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार नाही। कुठलाही रोज नाही। त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो थोडा तालुकाभर होता। जवळजवळ 28-30 तालुक्यामध्ये आमचे तांडे आहेत, 30-32-35 त्या ठिकाणी कार्यक्रम होता। आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो। मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती, पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो। रस्त्यात येताना काही ठिकाणी डाब तुंबलेली होती। कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी घाण आहे। मी म्हटलं टाक त्यातून गाडी, जाऊ दे काय होईल ते होईल। त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी। आता पावसाळा आहे, पाऊस पडलेला आहे, त्या गावामध्ये कामं चालू आहेत, कामं सगळे मंजूर आहेत, पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून मी गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून, म्हणजे रस्ता कंटिन्यू केला। एवढाच तो विषय आहे। विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे। मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, तुम्ही ताकदीने लढा। आता मी तर 6 वेळा आमदार झालेलो आहे। आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढा ना। तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं। आता गावाचा पावसाळा जेवढा आहे, पाऊस एवढा पडतोय त्यामुळे पाणी थांबलेलं होतं। मंत्री असताना गावात पाणी कसं काय, हे कसं काय, चिखल कसा काय, आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामकडे जबाबदारी निश्चित माझी आहेच। पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून त्याचा एवढा काहीतरी भाव करायचा, मला वाटतं विरोधक बिचारे आता हातबल झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।